रायगडावर अमित शहांकडून शिवरायांना अभिवादन, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडूनही मानवंदना। तर शिवरायांच्या आदर्शांवरच मोदी सरकार आधारित, शहांचे गौरवोद्गार। पाचाडमध्ये अमित शहांकडून माँसाहेब जिजाऊंना अभिवादन, फडणवीसांसह शिंदे आणि अजित पवार, शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि उदयनराजे भोसलेही उपस्थित। रायगडावर शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदेंच्या भाषणाचा निर्णय, मात्र अजितदादांना भाषणाची संधी नाही। शिंदेंची नाराजी नको म्हणून फडणवीसांनी आग्रह केल्याची चर्चा। छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा करण्याची, राजभवनात शिवस्मारक उभारण्याची उदयनराजेंची मागणी। तर महाराजांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकलून देण्याची इच्छा, फडणवीसांचं वक्तव्य। अमित शहा थोड्याच वेळात सुनील तटकरेंच्या निवासस्थानी भेट देणार। शहांच्या जेवणासाठी आमरसपुरी, मिसळपाव, मोदक, साबुदाणा वड्याचा खास बेत। अमित शहा संध्याकाळी घेणार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत तिढा सुटणार का, याकडे लक्ष। तर अजित पवार बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस आज अमित शहांना वक्फ विधेयकासंदर्भात निवेदन देण्याची शक्यता। नवाब मलिकांच्या समितीनं तयार केलेलं निवेदन अजित पवारांकडे सुपूर्द। तर सभागृहामध्ये शहांनी दिलेली आश्वासनं पाळण्याचं आवाहन। रायगडचा पालकमंत्री हा शिवसेनेचाच असेल, संजय शिरसाटांचा पुनरुच्चार। तर पालकमंत्री पदाचा विषयांवर आज चर्चा करण्याचं कारण नाही, खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील हत्यार परीक्षण अहवाल एबीपी माझाच्या हाती। 4 विशेष हत्यारांनी मारहाण केल्याचं नमूद। तर हत्यार कराड गँगनं तयार केल्याचा अहवालात उल्लेख। पुण्यातील तनिषा विसे मृत्यू प्रकरणातील माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आरोग्य विभाग सचिवांकडे सादर। तनिषा यांना वेळेत रुग्णालयात आणलं होतं का, समितीकडून अनेक मुद्द्यांची चौकशी। लातूर अंमली पदार्थाप्रकरणी चाकूरच्या पोलीस निरीक्षकांची बदली। बबिता वाकडकरांची लातूरच्या सायबर सेलमध्ये बदली। तर चाकूरच्या रोहिना गावामध्ये सुरू होता अंमली पदार्थांचा कारखाना। मुंबईमध्ये पाणी टँकर संघटनेचा संप सुरूच। हाऊसिंग सोसायट्या, मॉल, हॉटेल्सना पाणी टंचाई। तर चंद्रकांत पाटलांशी झालेल्या बैठकीमध्ये तोडगा नाहीच। 48 तासांमध्ये तोडगा न निघाल्यास आदित्य ठाकरेंचा सरकारला आंदोलनाचा इशारा। तामिळनाडूमध्ये राज्यपालांच्या अनुमतीशिवाय 10 कायद्यांची अधिसूचना जारी। प्रजासत्ताक भारताच्या इतिहासातील पहिलीच घटना। तर सर्वोच्च न्यायालयाच्या 8 तारखेच्या निर्णयाला अनुसरून अधिसूचना। गर्लफ्रेंडला सुटकेसमधून मुलांच्या हॉस्टेलमध्ये नेलं। सुरक्षा रक्षकांच्या दक्षतेमुळे बॉयफ्रेंडचा प्रताप उघड। तर सोनीपतच्या ओपी जिंदाल विद्यापीठातला धक्कादायक प्रकार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।